वेचणुके पयली आणि वेचणुके उपरांत विरोधकांनी केल्ली टीका आणि विरोधकांची विधानां घेऊन मुरगांवचो आमदार संकल्प आमोणकार आणि गिरिराज पै वेर्णेकारान खणखणीत जाप दिली. पळयात. आयज वोट शेअर भारतीय जनता पार्टीचो वाडलेलो आसा. आयज नॉर्थ गोवान पळोवपाक गेलेल्या काँग्रेस पार्टी तेंचे इंडियन अलायन्स सगळे वांगडा येवन सुद्दां जाल्यार तेंचे जे कंट्रिब्युशन जे वोट तांकां पडोंक आसलें तांकां स्वताक खबर आसा की बाबा आमी ते वोट दिवंक शकना. नॉर्थ गोवा जे लास्ट टायम सुद्दां वोट पडलेले 2019 तेज्या पेक्षा ते आनी कमी येयलेले आसा. आयज तेंची अशी परिस्थिती जाल्लेली आसा तेज्या लागून तांकां आनी कांय स्टँड घेवपाक ना. फक्त ते खंय तरी आमचे एनडीए गव्हर्मेंट आनी भारतीय जनता पार्टीक क्रिटिसायज करपाक लागलेले आसा. स्पेशली ज्या हिसपान तुमकां खबर आसा जो आम आदमी पार्टीचो अध्यक्ष अमित पालेकर जेन्ना स्टँड घेतलेलो इलेक्शनाच्या पयलीं आमच्या कॅन्डिडेट नॉर्थ गोवाचो श्रीपाद भाऊ नाईक हांकां ताणें कसो क्रिटिसायज करतालो. हे लेवलाचेर सुद्दां तो गेलो कितें म्हणून भाऊ हो लाचार म्हणपाक लागलो. आयज भाऊक लोकांनी नाकारलेलो आसा. आयज भाऊ नॉर्थ गोवा सीट म्हणटा तो जिखोंकूच शकना ही तेजी पयलींची उतरां. हे 6 टर्म भाऊ वयता कसले डेव्हलपमेंट काम भाऊन केल्लेलें ना. तेजे लोक ताका एक्सेप्ट करपाक रेडी ना आनी आमी नॉर्थ गोवा सीट जिखतले म्हणून हे कंटिन्युअसली तो उलयत आसलो. आनी आतां हांव पळयता कितें होच अध्यक्ष म्हणटा जे नॉर्थ गोवा सीट जिखला ते फक्त भाऊक लागून जिखला, बीजेपीक लागून जिखोना. भाऊ एक बरो मनीस, भाऊ कसले कॉन्ट्रोवर्सी भितर आसना, भाऊ कसले करप्शनाच्या भितर नासता. भाऊ एक सिंपल मनीस तेज्या लोकांनी तेका लोकांनी एक्सेप्ट केल्लो आसा. आय स्टँड डबल स्टँडर्ड जाल्लो आसा. बीजेपी क्लेम्स ऑफ इंटरफिरन्स ऑफ रिलिजियस लिडर इन साऊथ गोवा फेल्स बेसलेस प्रिस्ट म्हणून हे सगळ्या प्रिस्टांनी आपलो आपलो स्टेटमेंट दिल्लो आसा. थोड्यांनी विराटो इज अ गुड पर्सनूय म्हटलेलें आसा. सो जेन्ना आमी इंडिविज्युअली कोणाक हे करूनासले ब्लेम करूनासले जाल्यार हांकां खंयसर लागून येयले हेज्या वचून कळटा येस साऊथ गोवा भितर पोलरायजेशन जाल्लेलें आसा आनी तेज्या लागून बारीक मार्जिनान 13,000 वोट्साक लागून आमी खंय तरी फाटीं उरले. बट हेज्या भितर जे कॉन्स्टिट्युन्सी वायज पळयले जाल्यार आयज 27 कॉन्स्टिट्युन्सीन भारतीय जनता पार्टीन लीड घेतलेली आसा. वोट शेअर भारतीय जनता पार्टीचो वाडलेलो आसा. अरे ज्या मनशाचे 2022 3 आमदार आशिल्ले ताका काँग्रेसीन 3 आमदारांची 3 सिटांची भीक दिली आनी ताणें फक्त आपलो फातोर्डा सीट वाचोवपा खातीर काँग्रेसी कडेन कॉम्प्रमायज केले. कित्याक घेतले ना 5-8 सीट? सी कशें आसा पॉलिटिकल एनालिसीस आमकांय करपाक कळटा. तांणी काल बसून बीजेपीचेर इंडिया अलायन्साचेर मोदीजींचेर सगळ्यांचेर तांणी एक एनालिसीस केली. तुम्ही जर इवन आरजीचेर केली. जर तुम्ही एक पॉलिटिकल एनालिस्ट म्हणून पळयत म्हाका दिसता 2022 आरजीक आम आदमी पार्टी आनी विजय सरदेसायक एकठांय करून सुद्दां चड मतां पडिल्ली. आनी हो विशय म्हाका दिसता तांकां विसर पडला की तांणी राजकारण स्वता खातीर वापरचें एनालिसीस करपा खातीर न्हय. हांव परत सांगता की जशें संकल्प बाबान सांगलें भारतीय जनता पार्टी ही समर्थ आसा आपल्या बळाचेर लढपाक आनी जे आमचे विचाराचे एलायज आमच्या बरोबर येतले तांच्या बरोबर लढपाक. बाकीचे कितले हे फोर्सीस एकठांय जाले म्हणून फरक पडचो ना. आज भारतीय जनता पार्टीचो वोट शेअर सगळे एकठांय जावन सुद्दां मोर दॅन 50% आसा आनी म्हाका दिसता दीस इज बीजेपी सक्सेस. म्हाका दिसता विजय सरदेसायन म्हणलां की आय चॅलेंज द बीजेपी की प्रधानमंत्र्याच्या स्टेटमेंटा नंतर रिपीट करा म्हणून. तर म्हाका दिसता आज तो एक मुद्दो आशिल्लो की आमी रिपीटूच न्हय तर वी आर स्टील स्टँडींग फर्म. जे माननीय अध्यक्षांनी सांगिल्लें की पोलरायजेशन करपाचो प्रयत्न धर्मगुरूंच्या किंवा काही पाद्रींच्या वटेन जाला आनी वी स्टील स्टँड बाय. पण ताज्या फुडें वचून काल म्हणजे म्हाका दिसता एक अमित पालेकरांनी आनी सांगला की आमी ते रिवर्स पोलरायजेशन जालें म्हणून. तर रिवर्स पोलरायजेशन जर जाला हाजोच अर्थ पोलरायजेशन जालें हे इंडिया अलायन्स म्हणटा. तो म्हणटा की आमी पॉलिटिसायज करता द चर्चीस रोल.
विजय सरदेसायान म्हाका दिसता एका इंटरव्यूवान सांगला की 2012 द सेम चर्च हॅड हेल्प द बीजेपी. तर जर तांकां एक्यूज करता जाल्यार वॉट इज ही एक्युजिंग बीजेपी ऑफ? पॉलिटिकल इंटरफियरन्स विजय सरदेसाय स्वता सांगता. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, मनीषा जाधव आणि वैष्णवी साळगांवकार.